हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपण केसांसाठी नॅचरल मेहंदी किंवा हिना मेहंदी कशा प्रकारे भिजवू शकतो जेणेकरून आपली केस गळती कमी होईल, केस वाढू लागतील, तसेच आपल्या केसांना एक सुंदर कलर येईल आणि आपले केस खूप सॉफ्ट, सिल्की आणि शायनी होतील। मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मेहंदी भिजवली आणि दर महिन्याला तुमच्या केसांना लावली तर मी गॅरंटी देते की तुमचे केस आधीच्या प्रमाणामध्ये खूप कमी गळतील आणि आधीच्या प्रमाणामध्ये तुमच्या केसांच्या वाढीला देखील खूप जास्त मदत होईल ह्या मेहंदीमुळे। तसेच तुमचे केस सॉफ्ट, सिल्की आणि शायनी होतील। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला तसेच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच छान छान व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। तर सगळ्यात आधी मी इथे 3 इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। त्यामध्ये आहे कॉफी, लवंग आणि कढीपत्ता। कढीपत्ता तुम्ही पूर्णपणे सुकलेला घ्या। त्यानंतर मी इथे एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि ते पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे लवंग। लवंग तुमच्या केसांच्या बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढतं, जेणेकरून तुम्हाला अजिबात कोंड्याचा प्रॉब्लेम होत नाही। लवंग छान उकळल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे कॉफी पावडर। कॉफी पावडर टाकल्यामुळे तुमच्या केसांना रंग खूप सुरेख येतो, तुमचे केस थोडेसे ब्राउनिश दिसायला लागतात आणि खूप छान शाईन दिसायला लागतात। हे पाणी उकळल्यानंतर मी एका ग्लासमध्ये ते छान प्रकारे गाळून घेतलेला आहे। त्यानंतर मी जो सुकलेला कढीपत्ता घेतला होता तो मी ग्राइंडरमध्ये छान बारीक करून घेत आहे। त्यानंतर मी इथे घेतलेली आहे मेहंदी। तुम्ही कोणतीही मेहंदी यूज करू शकता लावण्यासाठी। मी इथे घेतलेली आहे हिना नॅचरल मेहंदी। ही एकदम नॅचरल मेहंदी आहे, यामध्ये कोणतेही कलर किंवा कोणतेही केमिकल मिक्स नाही आहे, एकदम नॅचरल पद्धतीने बनवलेली ही मेहंदी आहे। त्यानंतर मी इथे बंजाराज हेअर केअरचं आमला पावडर घेतलेला आहे, म्हणजेच आवळा पावडर घेतलेला आहे। हे आवळा पावडर एकदम नॅचरल आहे, तुम्ही कोणतेही यूज करू शकता। यामध्ये ऑलरेडी मेथी दाणे मिक्स आहेत, शिकाकाई आहे, भृंगराज आहे, तसेच जास्वंद देखील आहे। तर आता एका पातेल्यामध्ये मी ही मेहंदी जी आहे ती काढून घेत आहे। तुम्ही मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी कढई देखील यूज करू शकता। लोह आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असतं, त्यामुळे तुम्ही जर लोखंडी कढईमध्ये जर मेहंदी भिजवली तर ते तुमच्या केसांना खूप छान पद्धतीनं फायदे देतं। म्हणून जर तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा काही जरी लोखंडी असेल तर तुम्ही त्यामध्ये मेहंदी भिजवू शकता। मेहंदी काढून झाल्यानंतर मी इथे एक आवळा पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे आणि ते संपूर्ण एक पॅकेट मी त्यामध्ये टाकलेला आहे। जो कढीपत्ता आपण ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतला होता तो देखील मी यामध्ये टाकत आहे। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी इथे एक अर्धा वाटीभर दही घेतलेला आहे आणि ते देखील टाकणार आहे। दही टाकल्यामुळे तुमच्या केसातला डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी मदत होते, तसेच केस सॉफ्ट, सिल्की आणि शायनी होतात। त्यानंतर मी जे कॉफी पावडरचं पाणी बनवलं होतं ते पाणी मी थोडं थोडं करून मेहंदीमध्ये टाकत आहे आणि चम्मचच्या मदतीने मेहंदी जी आहे ती भिजवत आहे। तर तुम्ही पाहू शकता मेहंदी लावून झाल्यानंतर माझ्या केसांना किती छान कलर आलेला आहे। तुम्ही ज्या दिवशी मेहंदी लावाल त्या दिवशी तुम्ही नॉर्मल पाण्याने हेड वॉश करा, तसेच दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या केसांना छान पद्धतीने तेल लावून घ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू लावून केस धुवा। तुम्ही पहा तुमचे केस खूप छान सिल्की आणि शायनी दिसतील, तसेच तुमच्या केसांना कलर देखील खूप छान येईल। तर आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर तसेच या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशा छान छान हेअर केअर, स्किन केअर, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन येऊन जातील।